घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, सौमित्र ऋषिकेशला सोडवण्यासाठी बेलचे पेपर तयार करून घेऊन गेलेला असतो आणि मग बेलचे पेपर जमा केल्यानंतर मग ऋषिकेश सौमित्राला म्हणतो की माझं गट फिलिंग मला सांगते की आपले नाना जिवंत आहेत आणि त्यांना सोडवण्यासाठी, त्यांना वाचवण्यासाठी त्यांनी कुठे ना कुठेतरी एक तरी क्ल्यू सोडला असणार आहे. सौमित्र म्हणतो क्ल्यू? त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो हो, पण प्रश्न एवढाच आहे की तो क्ल्यू कुठला आणि कुठे असणार आहे हे आपल्याला शोधावं लागेल. तर अर्जुनच्या गाडीमध्ये एक मेसेज लिहिलेला असतो की मी नाना रणदिवे, मला सोडवा, मला मदत करा. आणि हा मेसेज अर्जुनने वाचल्यानंतर अर्जुन तो सायलीला सांगतो आणि सायली मग जानकीला फोन करते आणि जानकीला तो मेसेज सांगते. आणि नानांचा तो मेसेज अर्जुन आणि सायली जानकीला फोनवर सांगतात. त्यानंतर त्यांना थोडाफार नाना कुठं असतील याचा अंदाज येतो. तर हे ऐश्वर्याला कळतं की जानकीला नानांची थोडीफार खबर लागलीये. मग ऐश्वर्या खूप चिडते आणि म्हणते नाना पनवेलमध्ये आहेत हे त्या जानकीला कळलं कसं? तर काही करून जानकीला त्या नानांपर्यंत पोहोचू द्यायचं नाही. मी आता डॅडांना फोन करून लगेच हे कळवते, म्हणजे ते त्या म्हाताऱ्याचा व्यवस्थित बंदोबस्त करतील.